आषाढी एकादशी स्पेशल उपवासाच्या पहिल्या थाळीला आलेल्या कमेंटमुळे आज आपण उपवासाची दुसरी थाळी बघत आहोत. आजची थाळी अतिशय युनिक आहे. ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर दुसरीकडे कुठेही मिळणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ललिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सगळ्यात आधी मी बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. बटाटे कुकर मध्ये टाकून 4 ते 5 शिट्टी होईपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे आहे. 5 शिट्टी होईपर्यंत बटाटे शिजलेले आहेत. आता एका भांड्यामध्ये दूध गरम करायला ठेवायचं आहे. गॅसवर दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण बटाटे पाण्यातून बाजूला काढून घेऊया आणि बटाटे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. उकडलेले बटाटे थंड होत आहे तोपर्यंत दुसऱ्या रेसिपीची तयारी करून घेऊया. त्यासाठी काही बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यांची साल काढून घ्यायची आणि त्यांचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. बटाट्याचे काप करताना ते खूपच बारीक किंवा खूपच जाड असू द्यायचे नाही. उन्हाळ्यात बटाट्याचे वेफर्स करतो त्यापेक्षा थोडेसे जाड असू द्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातील आणि त्यांचा गटका होणार नाही. सर्व बटाटे एकसारखे कापून घ्यायचे आहेत. बटाटे कट करून घेईपर्यंत उकडलेले बटाटे थंड झालेले आहेत. आता त्यांची साल काढून घेऊया. दुसरीकडे गॅसवर ठेवलेलं दूध चांगलं उकळलेलं आहे. मी रात्रीच साबुदाणा पाण्यात भिजत ठेवलेला होता. अगदी मऊसूद असा भिजलेला आहे. आता तो उकळत्या दुधात टाकून घेत आहे. साबुदाणा दुधामध्ये टाकल्यानंतर खाली चिटकायला नको म्हणून सतत हलवत राहायचं आहे. त्यानंतर चवीनुसार साखर टाकून घ्यायची आणि ही साबुदाण्याची खीर मंद आचेवर चांगली गदगदा शिजवून घ्यायची आहे. खीर शिजण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवूया. आता इकडे पुढची रेसिपी सुरू करू. त्यासाठी एका कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या खुडून टाकायच्या आहेत. मिरच्या खुडूनच टाकायच्या, कुटून किंवा वाटून घ्यायच्या नाही. त्यामुळे वेळही वाया जात नाही आणि चकल्या लवकर बनून तयार होतात. मिरच्या खुडून टाकल्यामुळे लहान मुलंही अगदी इझिली त्या निवडून टाकू शकतात आणि चकल्या खाण्याचा आनंद घेऊ शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. या चकल्या दिसायला जितक्या साध्या दिसतात तितक्याच खाण्यासाठी अप्रतिम लागतात. झाकण ठेवून चकल्या शिजू द्यायच्या आहे आणि शेजारी उकळायला ठेवलेली खीर देखील मधून मधून हलवत राहायची आहे. आता आजच्या थाळीतील सर्वात स्पेशल पदार्थ आपण बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 3 फिक्या मिरच्या आणि 1 तिखट मिरची मी घेतलेली आहे. तुम्ही उपवासासाठी जिरे खात असणार तर अर्धा चमचा जिरे टाकून मिरची चांगली बारीक दळून घ्यायची आहे. त्याचसोबत मधून मधून चकल्या शिजल्या आहेत की नाही हे चेक करत राहायचे आहे. चकल्या या मंद आचेवर शिजवायच्या आहेत, नाहीतर त्या शिजत नाही आणि खाली लवकर डागायला लागतात. आता उकडून घेतलेले बटाटे किसून घेत आहे, म्हणजे एकसारखे बारीक होतील. मी साबुदाणा दळून त्याचं पीठ करून ठेवलेलं होतं. आता ते थोडं थोडं करत बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बाकी पीठ आवश्यकतेनुसार आपण नंतर पुन्हा वापरणार आहोत. आता दळून ठेवलेली हिरवी मिरची त्यात मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता सर्व याचा एक कणकेचा गोळा करतो तसा गोळा करून घेऊया. गोळा करण्यासाठी पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. कणिक करताना हात देखील अगदी कोरडे असायला हवे. कणिक पातळ वाटत असल्यास त्यात अजून साबुदाण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं कचकच मळून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा दोघेही चिकट असतात, त्यामुळे ते डायरेक्ट पोळपाटवर लाटून घ्यायचं नाही किंवा ताव्यावर थापून घ्यायचं नाही. त्याचा पराठा थापण्यासाठी बटर पेपरचा वापर करायचा आहे. बटर पेपरवर व्यवस्थित आधी थापून घ्यायचं आणि त्यानंतरच शिजायला टाकायचं आहे. हा पराठा शिजण्यासाठी नॉनस्टिकचा तावा किंवा पॅन यूज करायचा आहे. साध्या ताव्यावर तो उलटता येत नाही. पराठा शिजायला टाकण्याआधी पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतरच पराठा शिजायला टाकायचा आहे. उलटणीने उलटता जमत नसेल तर मी दुसरी प्रोसेस पण दाखवली आहे. त्या प्रकारे तुम्ही पराठा दोघं साईडने शिजवून घेऊ शकतात. साबुदाणा आणि राजगिऱ्याच्या पिठापासून पोळी बनवायची होती, जी आपण बटाट्याच्या किंवा भेंडीच्या भाजी सोबत खाऊ शकतो. पण माझ्याकडे राजगिऱ्याचं पीठ शिल्लक नसल्यामुळे मी हा न्यू पराठा तयार केलेला आहे. तुम्ही याला काय नाव देणार ते कमेंट करून नक्की कळवा.
पहिल्या थाळीला जेवढं भरभरून प्रेम दिलं तेवढंच या थाळीला पण द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.